फुकट भांडण मराठी नाही. मराठ्यांनी विरोध केला तुम्ही आमच्या अंगावर. मी सरळ सांगतो, आम्ही जर म्हणलो का धनगर लिस्टीतून आरक्षण द्यायचं नाही, मग तुम्ही आमचा विरोध. आम्ही जर तुमच्या आंदोलनाला विरोध केला, मग तुम्ही आमचा विरोध. आम्ही तुम्हाला काही बोलत नाही. बरं काय ही कोणती भाषा इकडं ताकद लावा ना. पंढरपूरला मराठी तुमच्या मागे टाकलं ते नाही. आणि इकडे उलट भांडण निघत घ्या आणि इकडे इतकी राहायची गेली भांडण काढणं कसं काय लागते. मी इतके दिवस होऊन दिलं नाही तुम्हाला. आज पहिल्यांदा सांगतो मी, ओळीतून डायरेक्ट रस्ता आहे पलीकडे पंढरपूर या लांबला जायचं डायरेक्ट रस्ता आहे. आम्हाला जर आम्ही खुशी असतो मुद्दाम कुठाने करायचं न धुंगाडी घातली, कारण तो रस्ता आहे, तो रस्ता आहे. जर चुकी ना एखाद्याचा धक्का लागला तर म्हणत असतात मराठ्याच्या गाडीने मुद्दाम ठाण धक्का लावला म्हणत असतो. म्हणून सरळ गाडी आमची 13 महिन्यात घातली. मी गाडी पोलाच्या खालून घालून इकडून पंपाकडून घालतो अशी, आणि मग आंबरला नाही का की आम्हाला एकमेकाच्या अंगावरती नाही जायचं म्हणलं ना, मग तिथं मागं पुढं सरकत नसतो. मग तसं तुम्ही खुलशेनच लागणार असलात ना, मग कुठून निघायचं असतं काय. आत्तापर्यंत त्यांचं आंदोलन भाषेत आम्ही पुलाच्या वरून जातो. पुलाच्या वरून नाही जायचं त्यांच्याकडून. नाही धक्का लागला पाहिजे कोणाला. नाही लागला तरी म्हणू शकते मुद्दाम लागला. गाडी येणार असली तरी मुद्दाम शादी ती नका जो पोराव झाला. मग हे काय 4 दिवसाचं आंदोलन असतं. आपले संबंध पिढ्यानं पारचे. आणि माझ्या मतानं धनगराचे मराठी महाराष्ट्रात वैरच नाही बा, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. माझ्याचं जन्मापासून मला दिसलं नाही. ते ज्या नेत्याला घोडे लागतात ना त्याला आम्ही लावतो. ते त्यांचं ज्याचं पटत नाही ना त्याचं ना आमचं तरी पुढं पटत आहे. पण हे मधीच काय आणलं तुम्ही. आम्ही आरक्षण मागतो कोणचं, तुम्ही भांडणं करता कोणची. हे मधीच काय आणलं तुम्ही मराठा धनगराचं. ज्याचं आहे त्याचं नाही बघू ना. आणि समजा तुम्ही असंच करत राहिले आणि उद्या त्याला मग आम्ही ठरविलं आता हे ऐकतच नाही, जाऊन धनगराला विरोधच करायचा एसटी आरक्षणाला, मग जमन करे. किती वाईट वाटेल तुम्हाला. मग किती वाईट वाटेल. मी आज महाराष्ट्राला धनगर बांधवाला सांगतो, हे बघा मायबाप धनगर बांधवांनो, तुमचे जे 1-2 नेते त्यांना समजून सांगा, मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नका म्हणा. मराठ्यामुळं आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही. फुकट भांडण इकत घेऊ नका. हे गोरगरीब धनगर बांधवांनी तुमच्या नेत्यांना सांगा. कारण आम्ही तुमच्या विरोधात नाही, आम्ही तुमच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. आणि आम्ही जरी ओबीसीतलं आरक्षण मागत असलो तरी तुमचा वेगळा प्रवर्ग धनगर बांधवांनो देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळे. तुमचे हे 1-2 नेते फुकट भांडण विकत घ्यायला लागले, त्यांना समजून सांगा. ही माझी मायबाप धनगर बांधवाला विनंती. फेला फेला म्हणू नका, विनंती करतोय मी. ते दरण फोरण टाकीत असतात काही जण, ते तसलं टाकायचं नाही. आम्ही विनंती करालो, तुम्हाला त्रास झाला आम्हाला त्रास झालेला सरकारकडून. त्यामुळे तुम्ही ते नेत्याला सांगा. कारण ते छगन भुजबळचं मोरेवाल्याचं ऐकून विनाकारण आंदोलनापुढे आंदोलन येऊन बसणं योग्य आहे की. तुम्ही आधी नंतर बसायचं काहीतरी. म्हणून धनगर बांधवाला विनंती. नाहीच ऐकलं आम्ही सुद्धा मग तुमच्या आरक्षणाला विरोध करू शकतो. हो बस, आता आमची पण सहन करायची क्षमता संपली. सरकारशी काय बोलणं सुरू आहे तुमचं? काय बोलणं झालंय कोणाशी किंवा सरकारकडून काय निरोप आला आहे काही माहिती? हालचाली तर 13 महिन्यापासून कोणाचं पुढं काय हालत आहे काही मिळत लागा. त्याला काय करू आम्ही. नुसते हालचाल चालू आहे पण कवायची कोणाचं काही हालत आहे त्याला आम्ही काय करू. रात्री तेवढं बोलणं झालं, बघू काय करते ते म्हणून सलाईन घेतली, काढून ती टाकली. आता शब्द पाळा, बघू 1-2 दिवसात काढू. कडक होणार यापर्यंत, कठोर उपोषण होणार. हे तडी एक काय म्हणते त्याला, तोडीस तोड होणारी एकमेकाला होऊ द्या, तोडीस तोड होणार. सरकारने आश्वासन दिले रात्री जे प्रतिनिधी तुमच्याशी बोलले त्यांनी? हो करू म्हणलेत. मग आता काय करतेस काय, किती दिवसात वगैरे? 1-2 दिवसात बघू. आणि फडणवीस साहेबाला म्हणणं आहे आमचं 2-3 दिवसात दिली संधी तुम्हाला. राजकीय भाषा बंद केली, नाही जायचं मला राजकारणात. ती पाडापाडी गेली खड्ड्यात, उभा करायचं संपलं. राजकीय भाषा बोलत नाही. तुमचं म्हणणं आहे ना, आता तुम्ही मराठ्यांना आरक्षणच्या सगळ्या मागण्या, कारण मराठा आणि कुणबी 183 क्रमांकाला अंमलबजावणी करून टाका, मोकळे व्हा. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करून टाका, मोकळे व्हा.
ज्याची नोंद सापडली कुणबीची त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा शब्द आहे तुमचा, करून टाका. हैदराबाद, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंट तिन्ही गॅजेट लागू करून टाका लगेच. सरसकट केसी घ्यायचे शब्द दिलेले, सरसकट केसीच मागेल. शिंदे समितीला रात्रंदिवस काम करू द्या. EWS रद्द विनाकारण केले तुम्ही ते लागू करा. केंद्रात बी रद्द आहे ते. तुम्ही ज्या मागण्या तुमच्याकडे लिहून दिल्या जातात ते बार वाचत बसण्यापेक्षा तुम्ही हे अंमलबजावणी करा. ते राजकारण तुम्हाला लटला काय देणं घेणं नाही मला राजकारणात. मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही. आमचं ध्येय होतं आरक्षणासाठी, आम्ही मराठा एकत्र आलो होतो आणि आमचं ध्येय पूर्ण करा. फडणवीस साहेब म्हणून सांगतो आम्हाला काहीही गरज नाही राजकारणात, पण नाही दिलं ना तुम्हाला सांगतो मग आपल्या नावाने बॉम्बलायचा नाही भाऊ. इतकं भयंकर त्यांना पोरं मग 2024ला आणि मग तर तुम्हाला सुधरून देणार नाही कोणाला. तुमचं गणितच बिघडून टाकतो नाही बघा. तुम्ही जे आता म्हणले पाडापाडी आणि उमेदवार देणार नाही ते थोडंसं क्लिअर करा. म्हणजे तुम्ही तो अहो आता घेतलेला निर्णय- राजकारणात जायचं म्हणजे उभं राहायचं आणि पाडायचं काहीच राहिला क्लिअर करा. नाही, पण तो तुमचा जर दिलं नाही दिलं तर ते क्लिअर तर सांगितलंच ना. असं काय संधी दिली म्हणतो फडणवीस साहेबाला मी. ते काय म्हणते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. तुम्हीच म्हणता पुन्हा सांगता पुन्हा सांगतो. फडणवीस साहेब काय म्हणते जरांगे पाटील राजकीय भाषा बोलायला त्यांचा फायदा दुसऱ्याला झाला. आता तुम्ही नाही फायदा केल्यावर त्यालाच फायदा होणार ना. उघडच आहे ना. तुम्ही फायदा केला तर समाज उघड्या डोळ्यानं बघतो राव कोणी फायदा केला त्याचा फायदा होत असतो. इथं सरळ सरळ करेल. या सरपंच काम नाही केलं तो काढून टाकी देते सरपंच काही कामात नाही म्हणते दुसरा आणते. राजकीय भाषा बोलायचं नाही बोलत बंद. आता आरक्षण देणार ना फडणवीस साहेब. मी राजकीय भाषा बंद केली बोलायची. आता आरक्षण देणार ना सगळं बंद. मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं. मला नाही जायचं. मी तर आज नाही म्हणत पहिल्यापासून म्हणतो. आता तुम्हाला संधी मी उपोषण करून संधी दिली असं पहिला म्हणून साहेब समाज म्हणतो उपोषण नाही करायचं तर सांगा काय करायचं. एवढा गठ्ठा एक माग असून माज लेवून करीन माणूस माज लेवून कुणी असतं माझ जागा डायरेक्ट म्हणला असता तर समाज म्हणतोय ना पाडायचं सांगा ना तो करायचं सांगा त्याचा कच पाडतच नाही तर दाना धन निवडून आणतात म्हणतोय ना समाज. फायदा उचलेल ना राव माझ्या इतका पागल असेल का तुम्ही. तरी मला समाजाला त्यात नाही न्यायचं मला नाही. तरी मी जीव जाळायला लागलो रक्त जाळायला लागलो आणि पुन्हा संधी दिली. बघ मी नुसतं बोललो नाही तर उपोषण करून संधी द्यायला लागलो. माझा जीव पणाला लावला. मी जीव घना प्रवास सुरू झाला साहेब माझा. हो हे सोपं नाही आहे. मला 2-2 घंट्याला चक्कर येते तरी मी संधी दिली फडणवीस साहेबाला. आता तुम्ही फडणवीस साहेब तुम्हाला संधी आहे. माझ्या सगळ्या मागण्या त्याला अंमलबजावणी करा. मला राजकारणात जायचं नाही. तुमचं राजकारण तुम्हाला लटला. पण आता हे उघड्या डोळ्यानं मराठा समाज बघतोय माझा आणि भाजपमधला गरीब मराठा बघतो. जर तुम्ही आता फडणवीस साहेब नाही दिलं तर तुमच्या पक्षातल्या भाजपसहित सगळा मराठा मानणार आहे. दोषी फक्त फडणवीस मुद्दाम देत नाही. एवढी मोठी संधी दिली मरुस तर मी बसलोय तरी देत नाही. याला जाणून बुजून मराठीचा वाटोळा करायचा. तो आडाव पडतोय मराठ्यांना त्रास देतोय.